आणि आता जमीन खरेदी विक्री करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे, कारण सरकारी कागदपत्रांवरती आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। त्यानंतर आता 7/12 उतार्यावर देखील आईचं नाव लावण्यात येणार आहे। येत्या 1 नोव्हेंबर पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे। 1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्यांच्या नावावर जमीन खरेदी करायची असल्यास संबंधितांच्या आईचं नाव बंधनकारक आहे। याबाबतचा प्रस्ताव भूमी अभिलेख विभागाने सरकारला पाठवलाय। नेमकं या प्रस्तावात काय म्हटलेलं आहे बघूयात। मृत शेतकऱ्यांच्या योग्य वारसांना लाभ दिला जाणार। जमीन खरेदीवेळी संबंधितांच्या आईचं नाव आवश्यक। 1 मे 2024 नंतर जन्मलेल्या व्यक्तींसाठी बंधनकारक। 1 नोव्हेंबर पासून याची अंमलबजावणी होणार। फेरफार करतानाही आईचं नाव लावण्यात येणार।